पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास। शासकीय आश्रमशाळा गुल्लरघाट कॅम्प बाभळी दर्यापूर येथील शाळेचा वाद गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असून या सर्व प्रकारात तब्बल 154 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे। शाळा पुन्हा कॅम्प बाभळी येथे सुरू होऊन 15 दिवसांचा कालावधी उलटला असला तरी विद्यार्थ्यांना अद्यापही पुस्तके, शालेय साहित्य, बसण्यासाठी टेबल खुर्च्या तसेच डिजिटल शिक्षणाची आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शासकीय आश्रमशाळा गुल्लरघाट ही गेल्या सुमारे 12 वर्षापासून दर्यापूर तालुक्यातील कॅम्प बाभळी परिसरात सुरू होती। मात्र काही दिवसांपूर्वी ही शाळा अंजनगाव येथे हलवण्यात आली। तेथे शाळेसाठी पक्की इमारत उपलब्ध नसल्याने टीन शेड उभारून शिक्षण सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। नमस्कार। तर ही शाळा म्हणजे या कॅम्पसमध्ये 2012-13 पासूनच जवळपास आलेली आहे। तर या शाळेमध्ये विद्यार्थी 1 ते 10ची शिकत होते। आता सध्या इथे 1 ते 4चा हा वर्ग चालू आहे आणि जवळपास 1 ते 4 मध्ये 40 विद्यार्थी इथे बसलेले आहेत। परंतु यांच्याकडे कोणतेच पुस्तकं वगैरे नाही आहे, त्यामुळे शिकवण्यात अडचणी येत आहेत आम्हाला। जे जनरल माहिती आहे, पायाभूत शिक्षण आहे ते आम्ही देत आहे, बेसिक शिकवत आहे। पुस्तकाची मागणी नाही हो, पुस्तकांची मागणी केलेली आहे यांच्या विद्यार्थी संख्येनुसार आणि शिक्षकांची देखील मागणी केलेली आहे। आता सध्या बहुवर्ग अध्यापन पद्धतीने आम्ही एकत्र वर्ग बसवत आहे आणि मूलभूत शिक्षण देत आहे। त्यांना तिथे व्यवस्था नीट वाटली नाही, तसं त्यांचं पालकांचं पण तसंच म्हणणं आहे। तिथे वातावरण म्हणजे टिनाची शेड आहे, त्यामुळं ते गरमी वगैरे जास्त होते, तसंच आवार नाही, त्यामुळं हे पालक आणि विद्यार्थी इथे परत आहेत। हो, आता आम्हाला दिशा ॲप, यूट्यूब या माध्यमाद्वारे देखील शिकवण्याचे आदेश आहेत। इथे तसं साधन साहित्य तर काही नाही आहे, फक्त माझ्याजवळ जो मोबाईल आहे त्याचा वापर करून मी यूट्यूबवर सर्च करून प्रत्येक इयत्तानुसार अभ्यासक्रम घेत आहे। या ठिकाणी सापांसह इतर जीवजंतूंचा धोका असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। तसेच आवश्यक मूलभूत सुविधा नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अखेर विद्यार्थ्यांनी पुन्हा कॅम्प बाभळी दर्यापूर येथे परतण्याचा निर्णय घेतला। या संदर्भात पालकांनी आदिवासी मंत्री तसेच अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती यांच्याकडे निवेदन सादर करून शाळा पुन्हा कॅम्प बाभळी येथे सुरू करण्याची मागणी केली होती। या प्रकरणाची दखल घेत आदिवासी मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचं पालकांनी सांगितलं। त्यानंतर शाळा अंजनगाव येथून पुन्हा दर्यापूर परिसरात कॅम्प बाभळी येथे हलवण्यात आली। और ये स्कूल में कुछ भी व्यवस्था नहीं है, उधर ही लेके गए सब। हम क्या बोल रहे, हम हमारा सब यहाँ होना बोल रहे और टीचर लोग ही यहाँ होना। पुस्तक वगैरह है तुम्हारे पास, किताबें नहीं है, एक ही वही में सब विषय का लिखता। हाँ, कितने दिन से नहीं है किताब? बहुत दिन हो गया। स्कूल चालू होगा तब किताब थी क्या तुम्हारे पास? नहीं, पहले था, पहले ये स्कूल का पहले आता था। कितने साल था? अभी स्कूल चालू होगा तब से किताबें नहीं है? नहीं है, सब लेके गया। वो स्कूल, ये स्कूल कैसा लगता है? ये वो स्कूल बहुत टीन का है और बेकार है, ये स्कूल अच्छा है और ये स्कूल का टीचर लोग ही अच्छा है। मी पोपटखेडची आहे, तर पुस्तकं अवेलेबल नाही आहे, तर आम्हाला अभ्यासाची आवश्यकता आहे खूप। म्हणजे आता आम्ही तर सोडूनच द्या, पण 10वीवाल्यांना की नाही खूपच आवश्यकता आहे त्याची। आणि ते शाळेतले लोक हे बी देऊन नाही राहिले, कारण ते पुस्तक देऊन नाही राहिले, म्हणून 10वीवाल्याचं वर्ष हे चालला खाली। व्यवस्था वगैरे कशी आहे? बसण्याच्या व्यवस्थेसाठी तुम्ही पोहूनच राहिले, चटई नाही आहे आणि कोणाकोणाला वया पण मिळालेल्या नाही आहेत, म्हणून आम्हाला मॅडम शिकवते आणि आम्ही तो ऐकतो। मागणी काय तुमची आता? आमची मागणी आहे की आम्हाला शाळा अतिच पाहिजे आणि चांगली व्यवस्था पाहिजे आणि आमची पुस्तकं आणि आमच्या वया सर्व अतिच पाहिजे आणि मॅडम सुद्धा आपण। ती अंजनगावची शाळा आहे ती कशा पद्धतीने? ती जी शाळा आहे ती कशी आहे? ते आम्हाला आवडली नाही, त्याला शेटर म्हणजे असा हे आहे की म्हणते हॉल, तर त्या शेटरमधून बाहेर जावं लागते, ते बाथरूम करायला तिथे 3 डाव साप निघाले म्हणते, एकदा मोठा साप निघाला आणि ते आता तुम्ही ना ऐकलीच अशी, ते 3घी जणी साप मरून साप डसून वारल्या म्हणून तसा झाला म्हणते त्याची, म्हणजे डसला नाही तो पण निघाले त्याचे 3 डाव। बैठने के लिए व्यवस्था भी नहीं है, चटाई भी नहीं है बैठने के लिए।
पुस्तक वही कुछ भी नहीं है। खाने की कैसी व्यवस्था? खाने की व्यवस्था भी वैसे अच्छी नहीं मिलता खाना। वहाँ पे क्या थे अंजनगांव में तुम गए थे? मैं बस देख के मैं भाषण देने के लिए गई थी, तो वहाँ पर अच्छा कुछ भी नहीं था। 3 टप्पर का वर्ग था, बीच में 3 लगे, इधर लड़कों का हॉस्टल, उधर लड़कियों का हॉस्टल था। तो ये इमारत उससे अच्छी है क्या? हाँ मतलब आपको यहाँ पे होना क्या प्रॉब्लम? हाँ। अभी किताबें कब से नहीं दी आपको? हम जब से यहाँ पर आए तब से किताबें नहीं मिला। तो कितने दिन हो गए यहाँ पे आने के लिए उधर से? 12 तारीख से। हाँ 12 थे। तुम्हारी मांग क्या है? सोनल पूरा सोनल गोपाल केदार, कौन सा गाँव? पोपटखेड। मात्र शाळेचं स्थलांतर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या अडचणी कायम असल्याचा आरोप आता पालकांकडून करण्यात येत आहे। गेल्या 15 दिवसांपासून 154 विद्यार्थी येथे शिक्षण घेत असले तरी त्यांना अद्याप शालेय पुस्तके व आवश्यक साहित्य मिळालेले नाही। बसण्यासाठी पुरेशा टेबल खुर्च्यांची व्यवस्था नसल्याचंही सांगण्यात येत आहे। डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक कोणतेही साधने उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे। या गंभीर प्रश्नावर शिक्षकांनीही शालेय पुस्तके व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केल्याचं सांगण्यात आले। मात्र या मागण्यांकडे मुख्याध्यापकांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। पुस्तकं अवेलेबल नाही आहेत सर। 5वी आणि इथे 6वी आणि 7वी एकत्र बसलेली आहे। पुस्तकं नसल्यामुळे मग त्यांना इन जनरल म्हणजे जे गणिताचं म्हणा, मराठीचं म्हणा, जे जनरलमध्ये कॉमन भाग आहे तो शिकवणं चालू आहे की जो त्यांना सहज समजेल पुस्तकाशिवाय। तसं त्यांना पुस्तकांची अत्यंत गरज आहे। ते आमच्याकडे वारंवार अशी मागणी करत आहे की मॅडम आम्हाला पुस्तकं पाहिजे, वह्या पाहिजे। बाकी शाळा सुरू असताना ज्या काही सुविधा त्यांना मिळायला पाहिजे होत्या त्याची मागणी ते आमच्याकडे करत आहे आणि आम्ही तशी मागणी HM सरांकडे म्हणजे ज्यांनी आम्हाला इथे पाठवलं, ज्यांच्या आदेशान्वये आम्ही इथे आलो आहे त्यांना तशी मागणी केलेली आहे। तर त्यांचं उत्तर असं होतं किंवा PO ऑफिसच्या परवानगीशिवाय तुम्हाला पाठवता येत नाही। तसं वरिष्ठांकडे आता मग सर सांगतील किंवा मग विद्यार्थी 12 तारखेपासून आले आहेत। आम्हाला इथे 18 तारखेपासून पाठवलं आहे दादा सर। तर त्याच्यामुळे मग 18 तारखेपासून जेव्हापासून मी इथे आली आहे तेव्हापासून मी जनरलमध्ये शिकवणं चालू केलं आहे। डिजिटल शिक्षण दिलं जाते आता फक्त डिजिटलची मग तशी उपकरणं उपलब्ध पाहिजेत ना सर, की म्हणजे मोबाईल दाखवते मी त्यांना, यूट्यूबवरचे व्हिडिओ वगैरे दाखवते दुपारच्या वेळेमध्ये, सकाळी शिकवते आणि शिकवण्याच्या संबंधित जो भाग असेल तो यूट्यूबवर मग कविता म्हणा किंवा ह्या म्हणा दाखवणं चालू असतात। डिजिटल शिक्षणासाठी तसे उपकरणं मग पुस्तकच नाही आहे तर मग ते डिजिटल उपकरणासाठी मग आपल्याला प्रोजेक्टर म्हणा किंवा बाकी डिजिटल जे साहित्य लागतं ते लागेल। किती विद्यार्थी? 6वी आणि 7वीमध्ये 6वीचे आहेत आणि 7वीचे पण जवळपास तेवढेच असतील 20। शाळेचा वाद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि त्यांचे भविष्य महत्त्वाचे आहे। तातडीने पुस्तके, शालेय साहित्य बसवण्याची व्यवस्था आणि डिजिटल शिक्षणाची साधने उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे। माझं नाव प्रकाश काशीराम डाकोरे, गुल्लरघाट सरपंच, HMC माजी अध्यक्ष आणि HMC सदस्य। ही जी शाळा हलवण्याचे षडयंत्र जे यांनी लावले होते त्याला आम्ही प्रथमतः HMC सभेमध्ये नकार दिला। नकार दिल्यानंतरही त्यांनी पुढील HMC सभा घेतली नाही। HMC सभा घेतली नाही त्यांनी आणि परस्पर त्यांनी HMCचा कोणताही विचार न घेता त्यांनी अंजनगाव इथे हलवण्याचे प्रयत्न केले। प्रथमतः हेडमास्टर मोहोड मॅडम, किरण भगत, अधीक्षक यांनी PO ऑफिसचा काही हे घेऊन समितीचा हे घेऊन हे शाळा हलवण्याचे प्रयत्न केले त्यांनी आणि पुन्हा ते यशस्वी पण झाले। आम्ही त्याला विरोध केला। आम्ही मंत्री महोदयांपर्यंत गेलो, आयुक्तापर्यंत, नाशिक, अमरावती अपर आयुक्त, PO कार्यालयाला 2-3 पत्र दिले। आमच्या पत्राचा कोणत्याच कार्यालयाने विचार घेतला नाही आणि जो प्रकरण घडला आहे याला कारणीभूत POची टीम
म्हणजे जे समिती पिओनं स्थापन केली ते समिती आणि हेडमास्टर प्रभारी किरण भगत अधीक्षक एवढे षडयंत्र केले यांनी. आज माझ्या इथं विद्यार्थ्यांना सध्या स्थितीमध्ये व्यवस्था नाही आहे. त्यांना 8 दिवसापासून गॅसची मागणी करत आहे. पाठवतो आजपर्यंत गॅस दिला नाही. आणि इथं कर्मचारी स्टाफ कमी आहे. आज रोजी इथे विद्यार्थी 149 आहेत मुला मुलीसहित. आणि इथं कर्मचारी पहा 2 शिक्षक 2 शिक्षिका आणि एक क्लास 4चे 2 कर्मचारी आणि विद्यार्थी संख्या एवढी असल्यावर आणि ते आता दाखवून राहिले की स्टे आणल्याशिवाय हे झाल्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही. अरे स्टेशी आणि सामानाशी काय संबंध येऊन राहिला? स्टे तर तो त्याने याच्यावर केला ना. आता विद्यार्थ्यांना पुस्तकं नाही आहेत. विशेष म्हणजे इथं टीचिंग करण्यासाठी त्यांची कोणती व्यवस्था नाही आहे. अरे तेवढी तर व्यवस्था द्या. कोर्टाचा स्टे काय होईल तो निर्णय लागेल तेव्हा लागेल. आणि याच्यासाठी वेळोवेळी त्या किरण भगतला फोन, जावरकरला फोन, मावसकरला फोन, पिओ तर आमचा फोन उचलतच नाही. मग आम्ही नेमकं कोणाच्यापाशी जायचं? आणि याला जबाबदार पिओ जे समिती आहे या समितीनं प्रथमतः जो अहवाल बनवला की बा इथे 2च संडास आहेत, एवढे मोठे विद्यार्थी आहेत, 2च बाथरूम आहेत, हा जो खोटा अहवाल आहे ह्या खोटा अहवालाच्या याच्यावर ही शाळा इथून अंजनगावला स्थलांतर केली. आणि जेव्हा समितीची पाहणी झाली तेव्हा मग आता त्यांना मग ते घर मालकानं का वेळेवर संडास बनवले का? 10-12 वर्षापासून इथे शाळा चाललेली शाळा आहे. इथून सध्या ते टीन शेडमध्ये. आता त्या टीन शेडचा असा हे आहे, त्या वर्गामध्ये जर बसलो आपण विशेषतः गरमी होते आणि त्याला आमचा विरोध SMC पालक सरपंच मी या नात्याने त्याला विरोध आमचा त्या टीन शेडचा आहे. आम्हाला त्या टीन शेडच्या तिथे आम्हाला मुलं शिकवण्याचे नाही आहे. आणि आमचे फक्त हा न्याय आदिवासी विद्यार्थ्यावरच. म्हणजे आदिवासी विद्यार्थी आहे का बाजारचा भाजीपाला आहे का? कुठं नेऊन बसवले? म्हणजे एखाद्या गोट्याच्या सारख्या ठिकाणी त्या टीन शेडमध्ये विद्यार्थी शिकवणं हे आम्हाला खपलं नाही. त्यामुळे आम्ही ते अंजनगावला शाळेत पाठवत नाही आणि पाठवणारही नाही असा आमचा पालक SMC सरपंच या नात्यानं एवढे आवाहन करतो. दरम्यान या प्रकरणात पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा मांडत प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबावे अशी मागणी केली आहे. आता संबंधित प्रशासन आणि आदिवासी विकास विभाग या गंभीर बाबीवर नेमकी कोणती कार्यवाही करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.